नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच मतदारसंघामध्ये जखडून ठेवायचं ही रणनीती ठिकठिकाणी वापरली जाताना दिसत आहे. आणि आता हीच रणनीती आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात वापरली गेलेली दिसून येते. राज्यसभेचे खासदार असलेल्या मिलिंद देवरांना वरळीमधून तिकीट देऊन एकनाथ शिंदेंनी खरोखर मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. मला आश्चर्य वाटणार नाही ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना आपल्या आमदारकीसाठी आणि त्यामुळेच पुढच्या मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय धरावे लागले होते, तसेच आता आपल्या मुलाच्या आमदारकीसाठी त्यांना एकनाथ शिंदेंचे पाय धरावे लागतील. मोदींचे पाय धरताना त्यांनी फारशी काकू केली नव्हती, पण एकनाथ शिंदेंसाठी उद्धव ठाकरे असं करतील का? आणि जर एकनाथ शिंदेंकडे नाही जायचं तर मात्र राज ठाकरेंना फोन करावा लागेल. असं झालं तर मग इकडे आड तिकडे विहीर, इकडे डोंगर तिकडे दरी, यातला कोणता पर्याय नेमका उद्धव ठाकरे स्वीकारणार याचा विचार करावा लागेल. आतापर्यंत चर्चा होती की वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंना पराभवाची चव चाखावी यासाठी एकनाथ शिंदे एका अमराठी उमेदवाराला आपल्याकडून तिकीट देतील. सर्वात पहिले चर्चा होती भाजपाच्या शायना एनसी किंवा शायना नाना चुडासमा यांची. त्यांना निवडणूक लढायची होती आणि निवडणूक लढताना त्यांना भाजपाकडनं निवडणूक लढणं शक्य नव्हतं, म्हणून त्या एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करतील, शिवसेनेत प्रवेश करतील आणि शिवसेनेकडनं ही निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. शायना एनसी यांनी या निवडणुकीची तयारीही करायला सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांना त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना प्रचाराच्या जबाबदाऱ्या देणं वगैरे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सुरू झाल्या होत्या. आणि असं असताना मिलिंद देवरांना रिंगणात उतरवण्यामागचा खेळ नेमका काय आहे ती लक्षात घेणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिले मिलिंद देवरा हे एका प्रकारे काँग्रेसचे आदित्य ठाकरे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्या गोष्टी आदित्य ठाकरेंकडे आहेत त्या गोष्टी कितीतरी अधिक प्रमाणात मिलिंद देवरांकडे आहेत. आजही चहा बिस्किट पत्रकार म्हणतायत की वरळीची अमराठी जनता, गुजराती जनता, मारवाडी जनता, सिंधी जनता, दाक्षिणात्य जनता, मतदार सगळे आदित्य ठाकरेंना मतदान करतील कारण त्यांना इंग्लिश बोलतायत. मग जर इंग्लिश बोलणं हा निकष असेल तर मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे काय झाले? पण जाऊ दे, कोणाच्या इंग्रजीचा विषय नाही आहे आणि इंग्रजी बोलता येण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतलं किती कळतं हा मुद्दा आहे. पण एका प्रकारे मिलिंद देवरा यांचं अपब्रिंगिंग, त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विषय सगळे आदित्य ठाकरेंसारखेच आहेत. 2019 साली स्वतः मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांच्यासारख्या मातब्बर उद्योगपतींनी नरेंद्र मोदींची लाट असूनही दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये मिलिंद देवरा निवडून यावेत यासाठी लोकांना अपील केलं होतं. म्हणजे बघा त्यांचे या उद्योजकांशी किती घनिष्ठ संबंध होते. आदित्य ठाकरेही तसा दावा करू शकतात, ठाकरे परिवार तसा दावा करू शकता. अन्यथा ज्यांचं राजकारणच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उभं केलेलं आहे त्यांना अंबानी परिवाराच्या लग्नात 5-5 दिवस जाऊन घरचं कार्य असल्यासारखं सहभागी व्हावंसं वाटतं. याच्यासाठी 2 कारणं असतील आणि त्यातलं एक कारण जे नैसर्गिक कारण आहे ते म्हणजे कुठेतरी या अंबानी परिवाराशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध. आणि म्हणून मेरे यार की शादी है, मैं नहीं नाचूंगा तो कौन नाचेगा, अशा प्रकारे विचार जर तेजस ठाकरेंनी केले असेल तर तोही नैसर्गिकच म्हणायला लागेल. म्हणजे इकडे आदित्य ठाकरेंची जशी मोठ्या उद्योगपतींची जवळीक आहे तशीच मिलिंद देवरांचीही आहे. दुसरा मुद्दा, मिलिंद देवरांना ही लढाई लढण्याची गरज का निर्माण झाली? कारण राज्यसभा खासदारकी आहे. पण मिलिंद देवरा हे एका राज्यसभा खासदारकीवर संतुष्ट असणारे नेते नाही आहेत. याचं कारण
असं आहे की आता ते राज्यसभा खासदार असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेलच असं नाही, आणि मिळेल तर नेमकं काय मिळेल हे सांगता येत नाही. कारण एकनाथ शिंदेंचं राजकीय भवितव्य, महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील आणि महाराष्ट्रातली सत्ता मिळाली ती मिळेल असं दिसतंय, पण मिळाली तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल की नाही हे आत्ता सांगता येत नाही. आणि जरी झाला किंवा नाही झाला तरी एकनाथ शिंदे सांगतील त्याला केंद्रात मंत्रिमंडळात स्थान द्यायला त्यांना शक्य होईल, कारण तिथे मोदींची शाळा आहे, ती मनमोहन सिंग यांची शाळा नाही आहे. आणि त्यामुळे केंद्रातली राज्यसभा खासदारकी टिकवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांना सहभागी होणं तुलनेने शक्य आहे. दुसरी गोष्ट, अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरांचा सलग 2 वेळेला पराभव केला होता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये, आणि त्यामुळेच 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये यामिनी जाधव यांच्यासाठी प्रचार करताना मिलिंद देवरांनी वरळी मतदारसंघावर आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं होतं, आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. वरळीमध्ये अरविंद सावंत यांची विजयी आघाडी अवघी 6-7 हजार मतांपर्यंत आली, जिथे आदित्य ठाकरे जवळजवळ 67,000 मतांनी जिंकले होते. तिकडे ती आघाडी एवढी खाली आणण्यात मिलिंद देवरा यांना यश मिळालं. याचं कारण वरळीत कोळीवाड्यातल्या BDD चाळीतल्या कनिष्ठ मध्यम वर्गीयांनीही काही प्रमाणात शिवसेनेला मतदान केलं, आणि त्याचसोबत वरळीमधला भाजपाचा जो मतदार आहे 30-33 हजार त्यांनी तर मतदान केलंच, आणि वरळीतला जो एक अमराठी मतदार वर्ग आहे त्यांनी देखील यामिनी जाधवला मतदान केलं. आणि त्यामुळे ही आघाडी या मतदारसंघापुरती आदित्य ठाकरेंना जी 67,000ची आघाडी होती ती आघाडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 6-6.5 हजार 7,000 पर्यंत आली. आणि त्यामुळे मिलिंद देवरांनी या लोकसभा निवडणुकीत काम केलं असल्यामुळे त्यांचा जनसंपर्कही आहे. ते खासदार होते 2 वेळचे, ते केंद्र सरकारमध्ये मंत्री होते, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या, त्यांना विषयांची जाण आहे, त्यांचं उद्योगपतींशी आणि इथल्या अर्थशक्तीशी आदित्य ठाकरे इतकंच किंवा त्यांच्याहून चांगलं कनेक्शन आहे. आणि वरळीतली अमराठी मतं आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यापैकी मिलिंद देवरा यांना मिळण्याची शक्यता दाट आहे. कारण 2019 ते 24 या काळामध्ये जी सगळी प्रकरणं घडली ती आता कुठेच त्याचं काही कुणी उच्चारही करत नाही. सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान, ते कंगना राणावतला ज्या प्रकारे तिचं कार्यालय किंवा घर तोडण्यात आलं, नंतर माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली, अर्णव गोस्वामीला ज्या प्रकारे अटक करण्यात आली, अर्णव गोस्वामीचा स्टुडिओ वरळीतच होता, शेवटी त्याला गाशा गुंडाळून दिल्लीला जावं लागलं. या सगळ्याचा राग अमराठी मुंबईकरांच्या मनात आहे, आणि त्याच्यासाठी ते अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना किंवा प्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना जबाबदार धरतात. त्यामुळे ती मतं मोठ्या संख्येने मिलिंद देवरांकडे जाऊ शकतात. दुसरीकडे संदीप देशपांडे हे स्थानिक कार्यकर्ते. लक्षात घ्या मित्रांनो, 2022 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण या OBC आरक्षणाच्या प्रश्नामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आणि त्यामुळे मुंबईकरांना गेल्या 2 वर्षात 2.5 वर्षात नगरसेवक उपलब्ध नाहीत. माजी नगरसेवक अजूनही काम करत आहेत, पण तिथे देखील लोकांना एक हक्काचा चेहरा असायला पाहिजे स्थानिक प्रश्न घेऊन जायला, तो चेहरा त्यांच्याकडे नाही. आणि त्यामुळे वरळीतली जी निम्न मध्यमवर्गीय मराठी भाषिक मतदार आहेत त्यांना आमदारकीच्या निवडणुकीतही एक नगरसेवक हवा आहे, जो दिवसा रात्री कधीही आपल्या घरी आपल्या मोबाईल फोनवर उपलब्ध असेल, जो नाईट लाईफमध्ये नसेल, जो डे लाईटमध्ये त्यांच्यासाठी त्यांच्या मतदारसंघात त्यांची समस्या सोडवण्यासाठी, कुठे गटार तुंबलं आहे, कुठे नळाला पाणी येत नाही आहे, कोणाला काही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करायची आहे, कोणाला काही पोलीस त्रास देत आहेत त्याच्याबद्दलची काही दखल घ्यायची, अशा प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे. आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा याच्यामधला मराठी माणसांचाही मुद्दा आहे.
कारण हा जो वरळी मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये इतक्या झपाट्याने बदल होतोय, याचं कारण म्हणजे मुंबईतली सगळ्यात म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या नंतर सगळ्यात मोठा बिझनेस डिस्ट्रिक्ट आज हा सगळा लोअर परेल वरळी हा सगळा भाग होतोय. आणि त्यामुळे एकीकडे 75-80 मजली टोलेजंग इमारती आणि त्या इमारतींच्या मध्ये असलेल्या जुन्या म्हाडाच्या इमारती, त्याच्यामध्ये जुन्या चाळी, त्याच्यामध्ये BDD चाळी, या सगळ्या परिसरात जो राहणारा वर्ग आहे तो मुख्यतः इथला श्रमजीवी वर्ग आहे. एकेकाळी या भागात टेक्स्टाईल मिलमध्ये काम करणारा कामगार राहायचा, आता इथे या टोलेजंग इमारतीमध्ये काम करणारा कामगार राहतो. आणि त्यामुळे एकीकडे त्याला रोजगारासाठी हा जो सगळा नवीन विकास मुंबईचा झाला आहे तो त्याला हवा आहे, पण दुसरीकडे त्याला त्याचं आयुष्य आत्तापर्यंत जसा जगत आला आहे तशा प्रकारचं आयुष्य त्याला जगायचं आहे. आदित्य ठाकरेंची भाषा जर तुम्ही ऐकलीत, म्हणजे मी आजच त्यांचा राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशींनी घेतलेला इंटरव्ह्यू मुलाखत बघत होतो. आता मराठी माणसासाठी लढाई नाही आहे, आता महाराष्ट्रातल्या माणसासाठी लढाई आहे. म्हणजे महाराष्ट्रात भले एखादा माणूस बांगलादेशहून आला असेल, म्यानमारमधला रोहिंग्या असेल, उत्तर प्रदेश बिहारमधनं आला असेल आणि 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी आला असेल आणि इकडे धारावीत 5व्या मजल्यावर झोपडपट्टीत घर बांधून जमीन बळकावून राहत असेल, पण त्याच्यासाठी आज आदित्य ठाकरे उभे आहेत, मराठी माणसासाठी नाही आहेत, महाराष्ट्रासाठी. म्हणजे आता फॉक्सकॉनचा उद्योग कधी गुजरातमध्ये गेला मला कळलं नाही, कारण ती फॉक्सकॉनकडे काही प्रपोजलच नव्हतं. बाकीचे 2 उद्योग गेले असतील सेमीकंडक्टरचे, जसं काही त्याच्यामध्ये याच माणसाला रोजगार मिळणार होता. मराठी माणसाचा रोजगार आता पूर्णपणे शिवसेना उबाठाच्या अजेंड्यावरनं गेलाय. ज्याला ते महाराष्ट्राचा रोजगार तोडला असं म्हणतात, तो महाराष्ट्राचा रोजगार हा महाराष्ट्राचा नाहीये, तो महाराष्ट्रात 5-10 वर्षापूर्वी आलेल्या, मी 20-25 वर्षापूर्वी नाही म्हणते, 5-10 वर्षापूर्वी आलेल्या मुसलमान, उत्तर भारतीय आणि बांगलादेशी म्यानमारी लोकांचा जे इथे मुंबईमध्ये राहत आहेत त्यांच्या अधिकारासाठी आज आदित्य ठाकरे भांडतायत. आणि जेव्हा वरळीतले सामान्य निम्न मध्यमवर्गीय लोक हे बघतात, कारण हे सगळे लोक मुख्यतः एकतर या भागामध्ये जे सगळे शेडजी आहेत त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतात, इथे जे इमारती आहेत त्याच्यामध्ये लिफ्टमन असेल, बिल्डिंग सिक्युरिटी असेल, हे सगळे BDD चाळीतले लोक काम करतात. आणि ते बघतात या भागामध्ये कशा प्रकारचा बदल झाला, इथलं मराठी पण हळूहळू नष्ट होत चाललंय. म्हणजे ज्या वेगाने बदल घडत आहेत, या ज्या सगळ्या SRAच्या किंवा या जुन्या इमारतींचे पुनर्विकास झालेले आहेत, त्यातल्या अनेक ठिकाणी लोकांनी घरं भाड्याने चढवलेली आहेत. तिकडे लोक, म्हणजे हे वन अविघ्न पार्क आहे वरळीतलं, त्याच्या मागे ज्या सगळ्या SRAच्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये राहणारे लोक आता मराठी फारसे उरलेले नाही आहेत. या सगळ्या टोलेजंग इमारतीमध्ये काम करणारे लोक, तिथे रस्त्यावर उभ्या राहून सिगरेटी फुकणाऱ्या मुली, रात्री बेरात्री पार्ट्या करणारे लोक, हे सगळे या SRAच्या किंवा अल्प उत्पन्नधारक गटाच्या लोकांच्या घरांमध्ये राहतात. दर शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये तिथे अशी परिस्थिती आहे की बिल्डिंगमध्ये टॅक्स्या सकाळी ह्या सगळ्या लोकांना तिथे राहवत नाही, कारण 250, 350, 230 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणारी ही लोक शनिवार रविवार आला की मुंबई सोडून पळतात. कारण आठवड्याचे 5 दिवस आलिशान इमारतीत मोठ्या एअर कंडिशन कार्यालयात काम करायचं, पण शनिवार रविवार तुम्ही 230, 40, 50 स्क्वेअर फुटाच्या घरात राहू शकत नाही, पण त्या घराचे 35-40 रुपये भाडं त्यांना भरावं लागतं. आणि त्यामुळे शनिवार रविवार आला की कुठेतरी विकेंडला पळून जायचं. ही परिस्थिती वरळी मतदारसंघात ठिकठिकाणी दिसत आहे. आणि त्याच्यामुळे तिथला जो मतदार आहे, मराठी मतदार आहे, त्याला त्याच्या भागात त्याच्या पद्धतीप्रमाणे, कारण तो लहानपणापासून तिकडे राहतोय, आदित्य ठाकरे यांच्यासाठी लढतायत ते सगळे 5, 10, 15 वर्षापूर्वी आलेले लोक त्याच्यात जास्त आहेत. पण हा जो माणूस आहे तो त्याच्यासाठी म्हणजे तो त्याचा जन्म, त्याच्या वडिलांचा जन्म, त्याचा आजोबांचा जन्म वरळीमध्ये झालेला आहे. आणि या मतदाराला महाराष्ट्राच्या रोजगारापेक्षा आपल्या वरळीतला रोजगार महत्त्वाचा वाटतो. वरळीमध्ये आपण स्वाभिमानाने जगणं, बाहेरनं आलेल्या परप्रांतीयांची मुजोरी सहन न करता जगणं, तिथे मराठीत बोलणं, कारण ही सगळी लोक तिथे कामाला येतात ती कुठे मराठीत बोलतात, ते महत्त्वाचं आहे. आणि तिथे
संदीप देशपांडेंचा फॅक्टर अधिक महत्त्वाचा चालू शकतो. संदीप देशपांडे हे शेवटी सामान्य कार्यकर्ते आहेत, रस्त्यावरच म्हटलं रस्त्यावरचा माणूस आणि त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्या प्रकारच्या गोष्टी नगरसेवकांनी करणं अपेक्षित आहे त्या प्रकारच्या गोष्टी आमदार म्हणून संदीप देशपांडे करू शकतो आणि त्यामुळे हे सगळे मतदार आहेत ते मोठ्या संख्येने संदीप देशपांडेकडे जाऊ शकतात. मी असं नाही म्हणत आहे की आदित्य ठाकरे हरणार आणि हे दोघं जिंकणार. आणि त्यामुळे जी लढत आहे तिचा निकाल अवघ्या काही 100 किंवा 2-4 हजार मतांनी हा निकाल फिरू शकतो. आणि त्यामुळे जर वरळीची जागा सिक्युअर करायची असेल तर दमलेल्या बाबाला कुणाला तरी फोन करावा लागणार. एकतर देवेंद्र फडणवीसांना फोन करावा लागणार किंवा मग राज ठाकरेंना फोन करावा लागणार किंवा मग एकनाथ शिंदेंना फोन करावा लागणार. अन्यथा 20 नोव्हेंबरपर्यंत उभाटा सेनेला वरळीतच प्रचार करावा लागेल ही वस्तुस्थिती आहे. आणि तसं झालं तर मग ज्यांना आमदारकीची तिकीटं दिली त्यांना वाऱ्यावर सोडावं लागेल. आणि त्यामुळे वरळीचा निकाल हा एका प्रकारे उभाटा सेनेसाठी महाराष्ट्राचा निकाल लावणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.